सांगलीत बिबट्याचा धुमाकूळ। वाळवा तालुक्यात कापूसखेड येथे एका रात्रीत बिबट्याने 3 पाळीव कुत्र्यांचा पडला फाडशा। कुत्र्यावर हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे। वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे। दरम्यान यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कापूसखेड येथे राहणारे सर्जेराव पाटील आणि त्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर खाटेला बांधलेला होता। रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्या कुत्र्यावर झडप घातली। त्यानंतर बिबट्याने कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटत नेले। कुत्र्याच्या केकाटण्याचे आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आले। त्यावेळी त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। दरम्यान याच बिबट्याने त्याच परिसरात राहणाऱ्या अन्य 2 पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे। सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येतो आहे। नुकतेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे एकाच ठिकाणी 4 बिबटे दिसून आले होते। आता वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। त्यामुळे बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी वाळवा।